5 लिहा. मुद्दा क्रमांक 5. ज्या वेळेला उपवास करतात त्यावेळेला आपण काय केलं पाहिजे, त्या उपवासाच्या दिवसामध्ये आपण काय केलं पाहिजे. देवाची अपेक्षा काय आहे की आपण ज्या वेळेला उपवास पकडतो त्यावेळेला आपण काय केलं पाहिजे, काय अपेक्षा आहे देवाची. तर मुद्दा क्रमांक 5 लिहा. भुकेल्यांना अन्न वाटलं पाहिजे. मुद्दा क्रमांक 5 लिहा. ज्या वेळेला आपण उपवास करतो त्यावेळेला आपण कोणतं काम केलं पाहिजे, कोणतं कार्य आपण केलं पाहिजे जेणेकरून आपला जो उपवास आहे तो देवाला मान्य होईल. तर त्यातला मुद्दा क्रमांक 5 हा आहे की भुकेल्यांना अन्न जे आहे आपण दिलं पाहिजे. आणि बघा वचन काय सांगत आहे. यशायाचं पुस्तक 58 अध्याय आणि वचन 7 पहा काय म्हणत आहे. तू आपले अन्न भुकेल्यांना वाटावे, तू लाचारांना व निराक्षत्रांना आपल्या घरी न्यावे. उघडा दृष्टी पडल्यास त्याला वस्त्र द्यावे, तू आपल्या बांधवाला तोंड लपू नये, हाच तो उपास नव्हे काय. हा बघा किती सुंदर म्हणे. ह्या वचनातून उपवास करणाऱ्या लोकांना त्यांचा उपवास देवाने मान्य करावा यासाठी त्यांनी कोणती कृती केली पाहिजे हे सांगताना या ठिकाणी आत्म्याच्या प्रेरणेने यशाया आपल्याला वचन अध्याय 58 मध्ये दिसून येत आहे. आणि 58वा अध्याय आणि वचन 7चा अभाग जर आपण वाचला तर त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की ज्या वेळेला तू उपवास करतो, ज्या वेळेला तू उपवास करतो त्या वेळेला त्या उपवासाच्या दिवसामध्ये काय केलं पाहिजे. तर आपलं जे अन्न आहे ते भुकेल्यांना दिलं पाहिजे. आणि ज्या वेळेस आपण त्या उपवासाच्या दिवसामध्ये आपलं अन्न हे भुकेल्या व्यक्तीला देतो त्यावेळेला तो उपवास जो आहे तो देवाला मान्य असतो. अनेक वेळा आपण उपवास करतो परंतु आपण केलेला उपवास हा देवाला मान्य व्हावा या अनुषंगातून आपण कोणतीच कृती जी आहे ती करत नाही. आणि उपवासाच्या दिवसामध्ये जी कृती आपण केली पाहिजे ती या वेळेला या वचनातून जे आहे आपल्याला समजत आहे. आणि म्हणून ज्या वेळेला उपवास करतात त्या वेळेला आपण अशा लोकांची आठवण करणं फार गरजेचे आहे जे भुकेले आहे. केवळ आठवणच करू नये तर अशा लोकांना आपण आपलं जे काही अन्न आहे ते देण्याच्या अनुषंगातून आपण कृती जी ती केली पाहिजे. आणि पवित्र शास्त्रामध्ये आपल्याला काही वर्ग असं दिसतो की जो भुकेल्या लोकांची भूक भागवणारा होता. पवित्र शास्त्र ज्यावेळेला आपण वाचतो तर पवित्र शास्त्रामध्ये आपल्याला अशा प्रकारचा वर्ग दिसतो की जो भुकेल्या लोकांची जी काही भूक आहे ती भागवणारा वर्ग होता. आणि त्या वर्गाची जी काही वाव आहे ती देवाने केलेली देखील आपल्याला पाहायला भेटते. ज्या वेळेला आपण मत्तयाचे पुस्तक 25वा अध्याय आणि वचन 35 आपण वाचतो तर त्या वचन 35 मध्ये आपल्याला भुकेल्या लोकांना अन्न देणाऱ्या लोकांचा एक वर्ग दिसून येतो. आणि बघा त्या वर्गा संदर्भात काय म्हटलेलं आहे. 25वा अध्याय आणि वचन 35. कारण मी भुकेला होतो तेव्हा तुम्ही मला खायला दिले, तांढला होतो तेव्हा मला प्यायला पाणी दिले, परका होतो तेव्हा मला घरात घेतले. व्हेरी गुड. बघा ह्या वचनामध्ये आपल्याला पाहायला भेटतं की उपाशी लोकांची काळजी घेणारा एक वर्ग या ठिकाणी आहे. भुकेल्या लोकांना अन्न देणारा एक वर्ग या ठिकाणी आहे. आणि ह्या वर्गाची जी काही वावा आहे ती आपल्याला देव करताना जे आहे ते दिसून येतो. आपण ज्या वेळेला उपवास करतो त्या वेळेला आपला उपवास मान्य व्हावा या अनुषंगातून आपण कोणती गोष्ट केली पाहिजे हे आपल्याला पवित्र शास्त्र अतिशय स्पष्टपणे समजल या अनुषंगातून सांगताना दिसून येते की आपण भुकेल्या लोकांना आपलं जे अन्न आहे ते दिलं पाहिजे. आपण जे उपाशी लोक आहे
त्यांची काळजी जी आहे ती आपण घेतली पाहिजे. पण आपण उपवास करतो त्यावेळेला अशा प्रकारच्या गोष्टी हा मुळीच करत नाही. आपण ज्यावेळेला उपवास करतो त्यावेळेला अशा प्रकारची कृती जी देव आपल्याकडनं अपेक्षित करतो आपण करावी ही मुळीच करत नाही. लक्ष द्या, ज्या वेळेला आपण उपवास करतो त्या वेळेला आपला उपवास देवाला मान्य व्हावा या अनुषंगातून आपण भुकेल्यांची काळजी घेणं फार गरजेचं आहे. जे उपवासी आहे त्यांना आपण आपलं अन्न जे आहे ते देणं फार गरजेचं आहे. तर आपला जो उपवास आहे तो देवाला मान्य असा होईल. आज अनेक जण उपवास करत आहेत, पण खऱ्या अर्थाने जी गोष्ट देवाला मान्य आहे त्या उपवासाच्या दिवसांवर त्यांनी करावी तीच गोष्ट कुठंतरी करण्याचं राहून जात आहे लोकांकडनं. पण आपल्या बाबतीमध्ये अशा प्रकारे होऊ नये ही देवाची इच्छा आहे. मग ज्या वेळेला आपण उपवास करू त्या वेळेला आपण विशेष करून अशा वर्गाकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे जे उपवासी आहे, जे भुकेले आहे, आणि त्या वर्गाकडे जाऊन आपण त्यांना आपलं अन्न जे आहे ते आपण दिलं पाहिजे. पुढचा मुद्दा, ज्या वेळेला आपण उपवास करतो त्यावेळेला आपण काय केलं पाहिजे देव अपेक्षित करतो आपल्याकडनं. काय केलं पाहिजे आपण, तर 6वा जो मुद्दा आहे, मुद्दा क्रमांक 6 लिहा. जे निराश्रित आहे, जे लाचार आहे, बेघर आहे, त्यांना आपण आश्रय जो आहे तो दिला पाहिजे. ज्यावेळेला आपण उपवास करतो आणि आपला उपवास देवाने मान्य करावा असं जर वाटत आहे किंवा असं जर वाटत असेल तर उपवास करणाऱ्या व्यक्तीने, जे लोक निराश्रित आहे, वचन अतिशय स्पष्टपणे सांगतं की मी वचन आपण वाचूया. कोणीतरी वचन वाचण्यासाठी मला मदत करा. वचन 35 वाच. मत्तई 25:35. येस, ब भाग त्याचा भागा परका होतो तेव्हा मला घरात घेतलं. व्हेरी गुड. परका होतो तेव्हा मला आश्रय दिला. ज्या वेळेला आपण उपवास करतो त्या वेळेला जर एखादा व्यक्ती हा आपल्याला जर दिसून आला ज्याला आश्रयाची गरज आहे, अशा व्यक्तीला आपण आश्रय देणं फार गरजेचं आहे. मला आठवतं काही महिन्यापूर्वी का 1 वर्षापूर्वी माहिती नाही, पण मला चांगलं आठवतं की एक साक्ष जे आहे आणि ताईंनी जे आहे ते दिलेली होती की एक बहीण मला भेटली आणि त्या बहिणीला जे आहे माझ्या घरी मी आणलं होतं. बरोबर का? आणि ते आहे का थोडक्यात सांगतील का ते काय प्रकरण? येस. त्या दिवशी मी चर्चमध्ये गेली होती आणि ती बाई खूप रडत होती देवाजवळ, आणि ती माझ्याशी नाही, मी तिला विचारलं तर तिने मला सांगितलं की मी घर सोडून आलेली, नवऱ्यापासून कंटाळलेली होती, ती जरा त्रास होता तिला, तर मग मी तिला घरी घेऊन आली होती. येस, व्हेरी गुड. लक्ष द्या, जर एखादा व्यक्ती जर आश्रय शोधत आहे, एखादा व्यक्ती जर निराश्रित आहे, तर अशा व्यक्तीला आपण आश्रय द्यावं ही अपेक्षा देव आपल्याकडनं करतो ज्या वेळेला आपण उपवास करत असतो, आणि तो देवाला मान्य असावा यासाठी. आपण देवाचे लेकर आहोत आणि देवाचे लेकर या नात्याने आपला जो उपवास आहे तो देवाने मान्य करावा यासाठी आपण त्या उपवासाच्या दिवसामध्ये योग्य ती कृती करणं फार गरजेचं आहे. जर आपण उपवास पकडला आहे आणि जर त्या ठिकाणी कृती जर नाहीये
तर त्या उपवासाचा कुठल्याही प्रकारे योग्य असा सकारात्मक परिणाम आपल्या आध्यात्मिक जीवनावरती, वैयक्तिक जीवनावरती, पारिवारिक जीवनावरती, सेवेच्या जीवनावरती, देवासोबतच्या नातेसंबंध जीवनावरती, अशा अनेक जीवनावरती होणार नाही. कारण वचन सांगतं की विश्वास हा कृतीविना मेलेला आहे. लक्ष द्या, जर कृती नाही तर विश्वास काही कामाचा नाही. ज्यावेळेला आपण इब्री लोकांचं पत्र 11वा अध्याय आणि पहिलं वचन वाचतो पहा, काय म्हणतात त्यांनी. 11वा अध्याय आणि पहिलं वचन. विश्वास हा आशा धरलेल्या गोष्टींविषयीचा भरोसा आणि न दिसणाऱ्या गोष्टींबद्दलची खात्री आहे. व्हेरी गुड. विश्वास काय आहे? ज्यांनी देवावरती विश्वास ठेवलेला आहे त्या प्रत्येक व्यक्तींना अशा प्रकारच्या गोष्टी कराव्या लागल्या किंवा अशा प्रकारच्या कृती कराव्या लागल्या जेणेकरून त्या विश्वासाला मजबूती जी आहे ती मिळेल. बघा, काही गोष्टी आपण पाहणार आहोत. वचन वाचू आपण. वचन 8 वाचा. अब्राहमाला पाचारण झाल्यावर जे ठिकाण त्याला वतनादाखल मिळणार होते तिकडे निघून जाण्यास तो विश्वासाने मान्य झाला आणि आपण कुठे जातो हे ठाऊक नसतानाही तो निघून गेला. हा, बघा, कृती पहा काय आहे. अब्राहमाला हे माहिती नव्हतं की तो कुठे जात आहे म्हणून, पण त्याला हे माहिती होतं की देवाने त्याला एक असं जे काही वतन आहे देण्याचं जे काही अभिवचन आहे ते दिलेलं आहे. आणि त्याने विश्वासाने ह्या ठिकाणी कृती केलेली आपल्याला पाहायला भेटेल. ती कृती काय आहे तर तो जाण्यासाठी निघाला. लक्षात. जर आपण उपवास करत आहोत आणि त्या उपवासामध्ये देवाला मान्य अशा प्रकारच्या कृती जर आपण करत नाहीये तर तो उपवास कधीही देवाला मान्य होणार नाही. मग आपला उपवास देवाला मान्य व्हावा यासाठी आपण काय केलं पाहिजे तर कृती केली पाहिजे. कोणती? तर आपण भुकेल्यांना आपलं अन्न दिलं पाहिजे. जे निराश्रित आहे अशा प्रकारच्या लोकांना आपण आश्रय जो आहे तो दिला पाहिजे. आणि ज्या वेळेला आपण अशा प्रकारच्या कृती करतो त्यावेळेला देवाला आपला उपवास जो आहे तो मान्य असतो. देवाला आपला उपवास जो आहे तो मान्य असतो. आज विचार करा, मागच्या दिवसांमध्ये 2 दिवसापूर्वी तुम्ही साक्ष दिला की उपवास मी करायचो, पण उपवासामध्ये ह्या पण गोष्टी करायला लागायच्या हे मला माहिती नव्हतं. किंवा मी उपवास करायचो परंतु मी केलेला उपवास हा देवाला मान्य आहे किंवा नाही हे मला कळत नव्हतं, पण मी करायचो. उपवासाची खरी परिभाषा काय आहे हे आपल्याला यशायाच्या 58व्या अध्यायामध्ये 1 ते 7 वचनातून जे आहे ते पाहायला भेटते. देवाचं वचन सांगते की येशू ह्या भूतलावरती असताना त्याने उपवासाच्या दिवसांमध्ये अनेक चांगल्या गोष्टी केलेल्या आपल्याला पाहायला भेटतात. ज्या वेळेला त्याचा उपवास नव्हता त्यावेळेला देखील त्याने अनेक चांगल्या गोष्टी केलेल्या आपल्याला पाहायला भेटतात. लक्ष द्या, देवाची इच्छा ही आहे की आपण जे निराश्रित आहे त्यांना आश्रय द्यावा. बघा, ज्यावेळेला आपण नीतिसूत्राचं पुस्तक 19वा अध्याय आणि वचन 17 वाचतो त्या ठिकाणी कशा प्रकारे परमेश्वर देव हा आपण गरिबांवरती दया करावी, गरिबांना जे आहेत आपण जीव लावा, त्यांची काळजी घ्यावी, त्यांना आश्रय द्यावा, त्यांना सहारा द्यावा या संदर्भात देव काय म्हणते पहा. 19वा अध्याय आणि वचन 17 पहा. जो दरिद्रांवर दया करतो तो परमेश्वराला उसने देतो.
त्याच्या सत्कृत्याची फेड परमेश्वर करेल. व्हेरी गुड. जो गरिबांना आश्रय देतो, जो निराश्रितांना आश्रय देतो, वचन अतिशय स्पष्टपणे या ठिकाणी हे सांगत आहे की त्या गरिबांना नाही, त्या निराश्रितांना नाही, तर त्यांना ज्याने निर्माण केलेला आहे तोच आपलाही निर्माण करता आहे. त्या परमेश्वराला आपण ह्या सर्व गोष्टी करत असतो. कारण जो गरिबावर दया करतो तो परमेश्वराला उष्ण देतो. आणि दया करणं हे एक चांगलं कर्म आहे. एखाद्याला आश्रय देणं हे चांगलं कर्म आहे. एखाद्या निराश्रितांना आश्रय देणं हे चांगलं कर्म आहे. त्याच्या सत्कृत्याची फेड, त्याच्या चांगल्या कर्माची जी काही फेड आहे ना, ही कधीच वाईट होणार नाही. देव कधीच त्याच्या चांगल्या कर्माची फळ हे वाईट स्वरूपामध्ये त्याला देणार नाही. वचन सांगतो की परमेश्वर निश्चित अर्थाने त्याच्या सत्कृत्याची फेड जो आहे तो करेल, आणि ती पण चांगली चांगली. लक्ष द्या, तुमच्या चांगल्या कृतींना ज्यावेळेस परमेश्वर बघतो त्यावेळेला त्याला फार आनंद होतो. ज्यावेळेस तुम्ही चांगली कृती करतात त्यावेळेला त्या चांगल्या कृतीमुळं देवाचं गौरव जे आहे ते होत असतं, देवाचा महिमा जो आहे तो होत असतो. आणि देवाचं गौरव आणि देवाचा महिमा जास्तीत जास्त आपल्या जीवनातून आपण करावा यासाठी आपल्याला हे समजणं फार गरजेचं आहे की उपवास ज्यावेळेला पकडतो त्यावेळेला त्या दिवसांमध्ये आपण कोणत्या गोष्टी केल्या पाहिजे. ज्यावेळेला आपण उपवास करतो, आपलं अन्न टाकतो, त्यावेळेला ते अन्न आपण भुकेल्यांना देणं फार गरजेचं आहे. ज्यावेळेस आपण उपवास करतो त्यावेळेला एखादा निराश जर आपल्याला दिसत असेल त्याला आपण आश्रय देणं फार गरजेचं आहे. आश्रयाचे वेगवेगळे प्रकार आहेत. येणाऱ्या दिवसांमध्ये वेळ भेटला तर आपण त्या गोष्टी शिकणार आहोत. ह्या गोष्टी लक्षात ठेवा की आपल्याला उपवासाच्या दिवसांमध्ये ह्या गोष्टी करणं गरजेचं आहे. देव आपल्याकडनं अपेक्षित करतो की आपण ह्या गोष्टी कराव्या. पुढचा मुद्दा, शेवटचा 7वा मुद्दा लिहा, बांधवांवर प्रेम केलं पाहिजे. ज्यावेळेस आपण उपवास करतो त्यावेळेला आपण उपवास करत आहोत पण आपल्या मनामध्ये अनेकांप्रती वैर असतो. आपण उपवास करत आहोत पण आपल्या मनामध्ये अनेकांप्रती द्वेष असतो. आपण एकीकडे उपवास करतो पण एकीकडे आपल्या मनामध्ये आपल्या भावाविषयी, आपल्या बहिणीविषयी राग असतो, द्वेष असतो, मत्सर असतो. आणि अशा प्रकारचा उपवास हा देव मुळीच मान्य करत नाही. जर आपण उपवास केलेला आहे तर आपण त्या उपवासाच्या दिवसामध्ये आपल्या भावाला, आपल्या बहिणीला खरा स्नेहभाव दाखवणं गरजेचं आहे. खरं देवाचं जे प्रेम आहे, देवाची जी प्रीती आहे ती दाखवणं गरजेचं आहे. उदाहरणार्थ, जर माझा उपवास आहे आणि ब्रदर सुभाष यांच्याबद्दल माझ्या मनामध्ये जर वैर आहे किंवा माझ्या मनामध्ये जर अनिताताईंविषयी वैर आहे आणि मी एकीकडे उपवास करत आहो पण एकीकडे माझ्या मनामध्ये यांच्याविषयी वैर आहे, तर माझा उपवास हा देवाला मुळीच मान्य होणार नाहीये. वचन अतिशय स्पष्टपणे आपल्याला हे सांगतं की यहुदा इस्करियोत हा येशू बरोबर जेवायला बसलेला असताना येशूने प्रीती केली. येशूला माहिती होतं की यहुदा हा त्याला धरून देणार आहे, पण येशूने त्या ठिकाणी यहुदावरती प्रीती केली. लक्ष द्या, आपण देवाचे लेकर आहोत. देव आपल्याकडनं अपेक्षा करतो की आपण उपवासाच्या दिवसांमध्ये आपल्या बंधूंना खरा स्नेहभाव जो आहे तो दाखवावा. उपवासाच्या दिवसांमध्ये जर आपल्या मनामध्ये कुणाविषयी काही जर असेल तर ते आपण काढून टाकावं, पण तसं होत नाही. वचन काय म्हणत पहा, यशाचं पुस्तक 58 अध्याय आणि वचन 7 पहा काय म्हणत आहे. 58 अध्याय आणि वचन 7. तो आपले अन्न भुकेल्यांना वाटावे, तो लाचारांना व निराश्रितांना आपल्या घरी न्यावे, भुगला दृष्टीस पडल्यास त्याला वस्त्र द्यावे, तो आपल्या बांधवाला तोंड लपवू नये, हाच तो उपवास नव्हे काय. आपल्या बांधवापासून तोंड लपवू नये. तोंड लपवणं म्हणजे माझ्या मनामध्ये माझ्या भावाविषयी काहीतरी आहे, ते जे काहीतरी आहे ना तेच काढायचं आहे ह्या उपवासाच्या दिवसांमध्ये.
कारण ते जर निघालं नाही, ते जर काढलं नाही, तर तो उपवास जो आहे, जो केला आहे, तो देवाला मान्य होणार नाही. मग आपण आपल्या स्वतःची फसवणूक जी आहे ती करून घेत आहे की माझा उपवास देवाने मान्य केला म्हणून. नाही, आपण आपल्या स्वतःचं आत्मपरीक्षण करणं फार गरजेचं आहे. कारण ज्या वेळेला आपण उपवास करतो त्यावेळेला आपला तो उपवास देवाने जर मुळीच मान्य केलेलं नाहीये, तर तो का मान्य केलेला नाहीये त्याच्या मागचे कारण हे आहेत की आपण आपल्या मनामध्ये आपल्या भावाविषयी, बहिणीविषयी, आपल्या बंधूविषयी काहीतरी ठेवलं आहे आणि त्याच्यापासून आपण तोंड जे आहे ते फिरवत आहोत. काहीतरी मनामध्ये ठेवलेलं आहे, माहिती नाही पण काहीतरी आहे. ते काहीतरी आहे ना, तेच काढून टाकायचे उपवास दिवसामध्ये, तर तो उपवास देवा मान्य करेल. कारण वचन अतिशय स्पष्टपणे सांगतं की तू आपला जो बंधू आहे त्याच्यापासून आपलं तोंड लपवू नको. हाच तर खरा उपवास आहे, हाच तर उपवास देव मान्य करतो. उपवासाच्या दिवसांमध्ये तुटलेलं जे नातं आहे ना ते रिस्टोर होतं, त्याची पुनर्बांधणी जी आहे ती देवाला करायची असते. उपवासाच्या दिवसामध्ये तुमचं जे नातं आहे ना एकमेकांबरोबर तुटलेलं, त्याची पुनर्बांधणी देवाला करायची असते. म्हणून तो देवाचं सांगतो की काही असल मनामध्ये राग, द्वेष, मत्सर, तट, फूट, काय असेल नसेल त्या सर्व गोष्टी शॉर्ट आउट करणं फार गरजेचं आहे. त्या सर्व गोष्टी ज्या आहे ना त्या उपवासाच्या दिवसामध्ये काढून टाकणं फार गरजेचं आहे. त्या काढून टाकणं म्हणजे काय? तोंड लपवणं म्हणजे काय? तर क्षमा मागणं आहे, स्वतःला लीन करणं आहे, स्वतःला नम्र करणं आहे, चुका मान्य करणं आहे, संधी देणं आहे, एकत्र राहणं आहे. अशा अनेक गोष्टीचं मला आहे. बघा वचन काय सांगत आहे, 1 योहान 4 अध्याय आणि वचन 20 पहा काय म्हणते. 1 योहान 4 अध्याय आणि वचन 20. मी देवावर प्रीती करतो असे म्हणून जर कोणी आपल्या बंधूचा द्वेष करील तर तो लबाड आहे. कारण डोळ्यापुढे असलेल्या आपल्या बंधूवर जो प्रीती करत नाही त्याला न पाहिलेल्या देवावर प्रीती करता येणे शक्य नाही. किती सुंदर आहे आणि स्पष्ट आहे देवाचं वचन. आपण म्हणतो माझा उपवास आहे, उपवास आहे, उपवास आहे, पण काय तो उपवास देव मान्य करत आहे का? तो उपवास देव त्याच वेळेला मान्य करेल ज्या वेळेला तुम्ही आपल्या डोळ्याला दिसणाऱ्या बंधूवरती प्रीती कराल. तो उपवास देव त्याच वेळेला मान्य करेल ज्या वेळेला तुम्ही आपल्या डोळ्याला दिसणाऱ्या बहिणीला, भावाला जीव लावाल, त्याची काळजी घ्याल, त्याच्याविषयी मनात असलेला राग काढून टाकाल, द्वेष काढून टाकाल, त्याने तुमचं काय वाईट केलेलं आहे ते तुम्ही विसरून जाल. हो, उपवास दिवसात तसं होत नाही. मी उपवास पकडला आहे पण माझं फार वाईट केलेलं आहे ब्रदर सुभाष यांनी, मी त्यांना कधीच माफ करणार नाही, पण मी उपवास केलेला आहे. देव म्हणतो मग करत राहा, असे भरपूर उपवास करत राहा, तुझे उपवास मान्य होणार नाही. का? कारण तुझ्या मनामध्ये तुझा भाऊ ब्रदर सुभाष यांच्याविषयी काय आहे माहिती का? राग आहे, मत्सर आहे, तट, हेवा. हो, देव म्हणतो करत राहा उपवास आणि स्वतःचा गैरसमज करत राहा की देवाने उपवास मान्य करून घेतले म्हणून. देव उपवास मान्य नाही करत. वचन सांगते या ठिकाणी अतिशय स्पष्टपणे, उपवास करणारा व्यक्ती जर असं म्हणाल की मी देवावर प्रीती करतो आणि आपल्या डोळ्याला दिसणारा बंधू आहे त्याचा द्वेष करतो, तर तो लबाड आहे, त्याचा उपवास काही कामाचा नाही. तो जे बोलतो ना की माझं देवाचे प्रेम आहे, देवावर प्रीती आहे, खोटं बोलतो. देवावर प्रीती आहे असं वचन अतिशय स्पष्टपणे आपल्याला हे सांगतं, डोळ्यापुढे असलेल्या भावावर, बंधूवर जो प्रीती करत नाही त्याला न पाहिलेल्या देवावर कसं प्रीती करता येईल, कसं देवाला प्रसन्न करता येईल? तुम्ही जर आपल्या भावाला प्रसन्न करू शकत नाही, तुम्ही जर आपल्या बहिणीला प्रसन्न करू शकत नाही, तुम्ही जर आपल्या ना भावाला आणि बहिणीला समजू शकत नाही, त्यांना क्षमा करू शकत नाही, त्यांची काळजी घेऊ शकत नाही, त्यांच्याबद्दल असलेला जो काही द्वेष आहे, राग आहे, तो मनातून काढून टाकू शकत नाही, तर तुम्हाला देव कसं कळेल? देवाचं प्रेम कसं कळेल? देवाचं हृदय कसं कळेल? देवाचं अंतःकरण. वर्षानुवर्ष आपण मनामध्ये राग, द्वेष, मत्सर, तट, फूट, हेवा, रगेलपणा, न बोलणं, भांडणं वर्षानुवर्ष आपण ठेवत असतो.
आणि आपण एकीकडे बायबल वाचतो, एकीकडे प्रार्थना करतो, एकीकडे आपण उपवास करतो, पण काय खऱ्या अर्थाने त्या सर्व गोष्टी देवाला मान्य आहे का ज्या आपण करतोय? वचन काय सांगत आहे चर्च अतिशय स्पष्टपणे की आपण उपवास करतो त्या वेळेला आपल्या बंधूला खरा जो स्नेहभाव आहे तो आपण दाखवला पाहिजे, तो आपण दाखवला पाहिजे. मग उपवास करणं म्हणजे काय आहे? ज्यावेळेस आपण उपवास करतो त्यावेळेला उपवास करणं म्हणजे काय आहे? तर पहिली गोष्ट, त्या उपवासाच्या दिवसामध्ये आपल्याला आपल्या पापाची जाणीव होणं फार गरजेचं आहे. त्या उपवासाच्या दिवसामध्ये आपण आपलं जे हृदय आहे ना ते नम्र करणं फार गरजेचं आहे. त्या उपवासाच्या दिवसामध्ये खरा न्याय आणि खरी जी काही सुटका आहे ती होणं फार गरजेचं आहे. त्या उपवासाच्या दिवसामध्ये खरा जो काही स्नेहभाव आहे, खरी जी काही दया आहे ती लोकांना दाखवणं फार गरजेचं आहे. त्या उपवासाच्या दिवसामध्ये आपण जे आहे ना लोकांबरोबर खरं जे आहे ना आपण लोकांबरोबर प्रेमाने जे आहे ते राहायला पाहिजे. लोकांबरोबर जे आहे ना जितकं आपण उपवासाच्या दिवसामध्ये चांगलं वागू, चांगलं राहू, देवाला आवडेल अशा प्रकारच्या गोष्टी करू, तितका जास्त आपला उपवास जो आहे देव हा मान्य केल्याशिवाय राहणार नाही. चर्च, आपण जर उपवास करतो तर आपला उपवास हा देवाला मान्य झालेलाच आहे अशा प्रकारचा विश्वास हा आपला कधी मजबूत होईल माहिती का? ज्या वेळेला वचनाप्रमाणे आपण त्या उपवासाच्या दिवसामध्ये कृती केलेली असते. आणि कृती काय करायची आहे? जे भुकेले आहे त्यांना अन्न द्या, जे भुकेले आहे त्यांना अन्न द्या, जे निराश्रित आहे त्यांना आश्रय द्या, जे निराश्रित आहे त्यांना आश्रय द्या. उपवास दिवसामध्ये काय केलं पाहिजे आपण? तर आपण आपल्या बंधूवरती खरं प्रेम केलं पाहिजे. खरी प्रीती आपण आपल्या बंधूवरती केली पाहिजे. येशूने खरी प्रीती केली, पित्याने खरी प्रीती केली, पवित्र आत्म्याने खरी प्रीती केली आपल्यावरती. आपण लोकांवरती खरी प्रीती करावी हे देव आपल्याकडनं अपेक्षित करत आहे. आणि म्हणून चर्च, आपला आपल्या स्वतःचा आत्मपरीक्षण करणारा जेव्हा केव्हा आपण उपवास पकडतो त्यावेळेला आपण आपल्या स्वतःच्या वैयक्तिक जीवनाकडे लक्ष देऊया. वचन काय सांगतं त्याकडे लक्ष देऊया आणि त्याप्रमाणे आपण करू. देव निश्चित अर्थाने आपला उपवास मान्य केल्याशिवाय देवा या वचनाच्या द्वारे सर्वांना आशीर्वादित कर.